सर्व स्पर्धकांना नमस्कार. जिओग्राफीमध्ये है ना, फिजिकल जिओग्राफीवर सर्वात जास्त प्रश्न विचारते. त्यात धबधबा हा अत्यंत महत्वाचा. याचे उदाहरणं जास्त विचार, कोणत्या नदीवर कोणते धबधबे हे सर्वात जास्त विचारते. बरोबर आहे, राईट. पण कधी कधी कॉन्सेप्टवर सुद्धा विचारते. आणि जिओग्राफी ज्यांचा ऑप्शनल असेल त्याच्यासाठी तर वॉटरफॉल हा अत्यंत महत्वाचा आहे सायकल ऑफ इरोजन मधला. बरोबर आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, तर धबधबा म्हणजे काय है ना, व्याख्या सोबतच धबधबा आहे तर त्याचे कंपोनंट पण काय आहे, त्याचे घटक काय आहे, म्हणजे कशाला काय म्हणते बावा ते पण माहित पाहिजे. तिसरं महत्वाचं, हे होते कसे धबधबे है ना, म्हणजे याची कारणं काय आहे धबधबा निर्माण होण्याची, ते उदाहरणादाखल आपण समजून घेऊया. त्या 3 बाबी समजायचं मग चलायचं. आणि चला मग, तर पहिलं फॉल्स. काय शब्द आहे, फॉल्स असा शब्द वापरला जातो. वॉटरफॉलला फॉल्स म्हणजे काय, उंचावरून कोसळणारा प्रवाह. कोणत्याही उंचावरून प्रवाह जेव्हा कोसळेल म्हणजे पाणी कोसळेल त्याला आपण धबधबा म्हणतो. आर्टिफिशियली त्यामुळे धबधबे दिसतात. डॅम पासूनही आपल्याला धबधबे दिसतात. बरोबर आहे. आपण आता नैसर्गिक धबधब्याबद्दल बोलतो, आपण आर्टिफिशियल बद्दल बोलत नाहीये. ठीक आहे. तर कोणताही धबधबा म्हणाल तर त्याला सिंपलच उंचावरून कोसळणारा प्रवाह, अ स्ट्रीम दॅट फॉल्स फ्रॉम द हाईट. आता हाईट असा निश्चित आहे का, 1 फूट 2 फूट 3 फूट 10 फूट, तर सध्या आपण गृहीत धरूया तसं नाही. प्रत्यक्षात व्याख्या काय आहे ते पुढे पाहूया. ओके. याला इंटरचेंजेबली कधी कधी त्याला कॅस्केड पण म्हणतात किंवा कॅट्रॅक्ट पण म्हणतात. कॅस्केड म्हणजे सोपानी प्रपात म्हणजे छोटा धबधबा, आणि कॅट्रॅक्ट म्हणजे महाप्रपात म्हणजे मोठा धबधबा, म्हणजे दोघेही धबधबे. क्लिअर. याला इंग्रजीमध्ये कधी फॉस पण म्हणतात किंवा फोर्स सुद्धा म्हणतात. तर लिटरली मिनिंग आपल्याला क्लिअर झालं. ओके, ठीक आहे. आता आपण टेक्निकल बघूया काय आहे व्याख्या. तर नदीच्या लांब पल्ल्यामध्ये अधिक उंचावरून प्रचंड आकारमानातील कोसळणारे पाणी. काय म्हणतं, अ वर्टिकल ड्रॉप ऑफ वॉटर ऑफ इनॉर्मस व्हॉल्यूम. प्रचंड आकारमान असलं पाहिजे, प्रचंड प्रमाण असलं पाहिजे. फ्रॉम अ ग्रेट हाईट. ग्रेट हाईट म्हणजे इथून इथं पाणी पडत असं बडबड बडबड एवढं तसं नाही. ग्रेट हाईट. ग्रेट हाईट म्हणजे सबस्टॅन्शियल, जिथे वाटते. इन द लॉंग प्रोफाईल ऑफ रिव्हर. इन द लॉंग प्रोफाईल म्हणजे नदी जिथून उगम पावली तिथून समुद्राला जाऊन मिळाली, या लॉंग प्रोफाईल मधला कुठतरी असा येते ना, मग बळबळ बळबळ पाणी पडते है ना. ग्रेट हाईट आहे. हाईट असं म्हणलं का इथून अशी अशी पडते असं नाही, त्याला तसं म्हटलं नाही, त्याला धबधबा म्हणत नाही. ठीक आहे. त्याला काय म्हणतात ते पुढे पाहूया. क्लिअर. तर लक्षात आलं का, वर्टिकल ड्रॉप ऑफ वॉटर ऑफ इनॉर्मस व्हॉल्यूम. सबस्टॅन्शियल नाही, ते इथून एक धार पडत असेल तर त्याला धबधबा म्हणू का, नाही, त्याला झरा. बरोबर आहे, त्याला धबधबा म्हणता येत नाही. आता यातला नियम आहे, काय नियम आहे, पाण्याचा कडा ते प्रपात गर्ता. पाण्याचा कडा म्हणजे हा जिथे पाणी खाली पडणार आहे ना. प्रपात गर्ता म्हणजे जिथे पाणी पडत आहे, जिथून पाणी पडणार आहे, हा झाला पाण्याचा कडा. त्याला आपण लिप म्हणतो. आणि जिथे पाणी पडते प्रपात गर्ता, प्लंज पूल जिथे पाणी पडते. बरोबर आहे. हा जो आहे यामधील क्षितिज समांतर अंतर हे धबधब्याच्या उंचीपेक्षा 25% पेक्षा अधिक असू नये. जर ते असन ते असं सपाट होऊन नये, त्याला व्हर्टिकल ड्रॉप राहायला पाहिजे. जर याच्यापेक्षा 25% पेक्षा जास्त झाला तर त्याचा व्हर्टिकल ड्रॉप संपून जाते, तो असा होऊन जाते. लक्षात आलं. क्लिअर. ओके. तर हा आहे नियम. या नियमाच्या आधारावर त्याला आपण धबधबा म्हणतो. क्लिअर. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया धबधब्याचे कंपोनंट. विचारतात प्रश्न कंपोनंट है ना, अशी आकृती काढून देतील, तिथं टुंग करून ठेवतील आणि विचारतील का हो रे बापू, तर मग अडचण येते. ठीक आहे. तर आता आपण हा पकडूया धबधबा. हा खडक आहे. खडकचा वरचा भाग
लक्षात घ्या, खडक जो आहे वरचा भाग जिथून नदी वाहते तो नेहमीच हार्ड रॉक राहील. का? कारण की सॉफ्ट राहिला तर तो जलद गतीने विड्रॉल होऊन जाते, है ना, इरोड होऊन जाते, क्षरण होतं. त्याच्या खाली मृदू रॉक राहील. पूर्णच हार्ड रॉक राहिला तर धबधबा बनणच नाही. लक्षात आलंय? ठीक आहे. आता जिथून पाणी येत आहे आणि ज्या पॉइंट आहे बघा, पॉइंट ज्या पॉइंट वरून पडणार आहे त्या पॉइंटचा भाग जो आहे हा, याला काय म्हणतो? लिप. त्याला काय म्हणतो आपण? लिप, धार, है ना. त्यानंतर क्रस्ट, उगम आहे. काठ आहे, ब्रिंक, 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 क्रस्ट, लिप, धार, उगम, काठ. हा जो पॉइंट आहे ज्याला आपण धार, उगम, काठ म्हणतो त्याला आपण निक पॉइंट पण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? निक पॉइंट, खाच बिंदू. तिथून खाच पडली आहे आणि तुटत तुटत खाली गेलाय, खाच बिंदू. जिथे पडतो आणि असा खड्डा तयार होतो, है ना, तो खड्डा जो आहे त्याला प्रपात गर्ता, प्लंज पूल. जिथे पाणी धबधब्याचं कोसळतं पहिल्यांदा त्याला प्लंज पूल, प्रपात गर्ता. आणि मग इथून मग असं जाते खडखड खडखड खड. कधी गेले असाल तुम्ही धबधब्याला, तिकडून पाणी पडते मग खडखड खडखड खड. हा खडखड चालते ना, तर खडखड कुठं चालते? हा येते हार्ड रॉक, मग राहते सॉफ्ट रॉक, हार्ड रॉक, मग येते सॉफ्ट रॉक, हार्ड रॉक, मग येते सॉफ्ट. म्हणून ते खडखड 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 हे जे जाते अशा डुमडुम 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 डान्स करत, त्याला म्हणतो आपण रॅपिड्स, धावत्या नैसर्गिक पायऱ्या. त्याला काय म्हणतो? रॅपिड्स, धावत्या किंवा नैसर्गिक पायऱ्या. क्लिअर? कंपोनंट लक्षात आले? आता हा धबधबा जर बघाल तर असा धबधबा आहे, इकडून एक कडा राहते, इकडून एक कडा राहते, इथून धबधबा आणि मग असा कडा राहते, असा कडा राहते ना, असा धबधबा कोसळत राहते. तुम्ही पाहिला सांगता. तर हा जो आहे हा बघा, इथून इथे खाली पडत आहे आणि मग असं पाणीनं दोन्ही बाजूला अशा उंच कडा आहे. ते उंच कडा जे आहे त्याला आपण काय म्हणतो? घळई, गॉज. त्याला काय म्हणतो आपण? गॉज, घळई. तर किती कंपोनंट झाले लक्षात घ्या. घटक विचारू शकतात. घळई हा धबधब्याचा घटक आहे का? हो, हे लक्षात घ्या, है ना. कशा प्रकारे कंपोनंट लक्षात आले? क्लिअर? ओके. चला आता आपण बघूया कारण, बघूया कसा निर्माण होतो, है ना, कसा निर्माण. प्रक्रिया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण ती एक वेगळी पद्धत, म्हणजे वेगळा व्हिडिओ बनतो त्याच्या, नाही तर लांबलचक होईल, है ना. तर इथे आपण काय बोलतो? का निर्माण होतो रे बाबा? कारण काय आहेत? व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ द वॉटरफॉल? तर काय म्हणतो? नदीच्या रेखांशीय टप्प्यात, नदीच्या रेखांशीय टप्प्यात अचानक उतार किंवा खंड पडला. कारण काय आहे? नदीच्या रेखांशीय टप्प्यात म्हणजे नदी इथून पहाडातून सुरू झाली आणि समुद्राला मिळाली, हा असा नदी झाली. या नदीच्या रेखांशीय टप्प्यात आहे ना, लॉन्जिट्युडनल प्रोफाईल मध्ये जर अचानक खंड पडला, म्हणजे असा झाला जम्प, हे अशी चालली होती नदी ना, अचानक हे पडला, ते इथून इथं खाली पाणी पडेल. A sudden descent or a break in the longitudinal profile or course of the river is a reason to form a waterfall. है ना, लक्षात घ्या, हे कारण आहे. आणि हे जे कारण आहे याच्यासाठी विविध कारण आहेत, हे महत्वाचं आहे. हे असं झालं तर धबधबा निर्माण होईल. आता हे केव्हा होते रे बाबा? तर विविध घटना आहेत, जिओग्राफिकल, जिओमॉर्फॉलॉजिकल विविध घटना आहेत त्याच्या आधारावर. तर व्हेरियस रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स कुठले आहेत? खडकांच्या सापेक्ष प्रतिकारातील फरक जर असेल तर असं होऊ शकतं. व्हेरिएशन इन द रिलेटिव्ह रेजिस्टन्स ऑफ द रॉक म्हणजे काय? तर अशी नदी वाहून चालली आहे, इथे एक खडक आहे एक प्रकारचा, इथे दुसऱ्या प्रकारचा खडक आहे, असं पकडा. हा हार्ड रॉक आहे आणि हा सॉफ्ट रॉक आहे. हा सॉफ्ट रॉक विड्रॉल होऊन जाते, हा विड्रॉल झाला तर काय होईल? बरोबर आहे, फॉल होईल ना. मग हे चाललं जाईल ना, हे आपलं बघा कसं, हे गायब. भाऊ तू कुठं पडतस का? नको पडू, ठीक आहे. थांबा, आपण काय करूया, याला याला दुसऱ्या ह्याच्याने, हा हे बघा, याला गायब, हे गायब होऊन जाईल. सॉफ्ट रॉक, सॉफ्ट रॉक गायब झाला की झालं. हे कसं आहे? वॉटरफॉल. मग चालला खाली. सडन ब्रेक, सडन ब्रेक कशामुळे? ते एक हार्ड रॉक आहे, हे
सॉफ्ट रॉक आहे. दुसरं, स्थलाकृतिक भूभागातील सापेक्ष फरक, रिलेटिव्ह डिफरन्स इन द टोपोग्राफिक रिलीफ. असं मस्त पठारावरून वाहत आहे आणि पठाराचं काठ आलं. पठार असं असते ना, इथून वाहत आहे अशी आणि पठाराचं काठ आलं तर पडन ना खाली, पडन का नाही. म्हणजे काय, रिलेटिव्ह डिफरन्स इन द टोपोग्राफिक रिलीफ. उठावामध्ये फरक पडला. हा खालचा भाग आहे, पठाराचा उंच कडा आहे, तिथून कोसळला. क्लिअर. तिसरं, समुद्र पातळीतील घसरण आणि संबंधित पुनरुज्जीवन, फॉल इन द सी लेवल अँड रिलेटेड रिज्युनेशन. है ना. कसं तर बघूया. बघा, आपण बघून घेऊया त्याच्यामध्ये. है ना. बघा कसं होतं की ही नदी आहे, ही समुद्राला मिळाली. आता हा समुद्र आहे, या समुद्राला मिळाली. पण आता हा समुद्राची पातळी आहे सी लेवल. ही सी लेवल जर फॉल झाली, आता हा अशी नदी आहे, असा असा कॉन्टिनेंटल शेल्फ पण आला, आणि जर समुद्र इथून इथे खाली गेला ते हा उतार आला, हा उतार आला तर तिथून वॉटरफॉल. म्हणजे समुद्राजवळ वॉटरफॉल आपल्याला दिसून. जेव्हा की समुद्राजवळ वॉटरफॉल पाहिजे नाही, नदीचं मुख एकदम समुद्रात जाऊन मिळते, तसं मिळालं नाही. का झालं, कारण की समुद्राची जी पातळी आहे ती खाली गेली. कशामुळे, एक तर हा भाग वर आला असेल किंवा समुद्राची पातळी खाली गेली असेल. त्यामुळे काय झालं, पुन्हा नदीचं खनन कार्य सुरू झालं. नदीचं खनन कार्य सुरू होणं म्हणजे काय, पुनरुज्जीवन होणं, रिज्युनेशन. पुन्हा ते लावते ताकद, खोदा खोदा खोदा. आलं लक्षात. क्लिअर. ठीक आहे. दीज आर द रिझन. आता याची कारणाच्या नुसार आपण काही उदाहरणं बघूया. उदाहरणं महत्वाची, बरोबर आहे, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर होतो. बघा, नदीच्या खोरात आडवे प्रतिकार खडक जर असतील, बार ऑफ रेजिस्टन्स रॉक लाईज ट्रान्सवर्सली अक्रॉस द रिव्हर व्हॅली. है ना. अशी नदी वाहत चालली आहे. इथं हार्ड रॉक, इथं सॉफ्ट रॉक, खोदलन बाबा, पडली नदी. कुठला आहे, नायगरा फॉल. कुठला फॉल आहे, नायगरा फॉल इन नायगरा रिव्हर USA. हा बघा, इथे लेक आयरे पासून लेक ओंटारिओ मध्ये जाते रिव्हर नायगरा फॉल चालला. हा बघा, नायगरा रिव्हर आहे, या नायगरा रिव्हरवर इथं नायगरा फॉल आहे. न्यूयॉर्क इकडे आहे, इकडे ओंटारिओ आहे, ओंटारिओ लेक आहे आणि हा लेक आयरे आहे. याच्या मधात आपल्याला नायगरा फॉल दिसतोय. काय कारण सांगितलेलं आहे की बाबा हा वाहत होती नदी ना, मधातच भलता खडक आला, तो खडक विड्रॉल होऊन गेला. डिफरन्शियल रेजिस्टन्स. दुसरा आहे कैटूर फॉल. पोटॅरो रिव्हर आहे गयानाची, पोटॅरो रिव्हर, त्याच्यावर कैटूर फॉल आहे. कैटूर फॉल हा बघा, कैटूर फॉल इथे इथे ही अशी रिव्हर चालली आहे आणि इतक्यात कैटूर फॉल आहे गयानामध्ये. हा बघा दिसतोय कैटूर फॉल. कशावर आहे, पोटॅरो रिव्हरवर. हे बघा कशा प्रकारे दिसतात. हा बघा, अशी रिव्हर वाहत येत आहे आणि हा जो पार्ट आहे बघा, हा पार्ट दिसतोय तुम्हाला. हा सॉफ्ट रॉक असेल, हा हार्ड रॉक आहे, धडकन. हा बघा, हा हार्ड रॉक आहे, इथला सॉफ्ट रॉक असेल, धडकन गायब. क्लिअर. ओके. रिलेटिव्ह रेजिस्टन्स है ना. दुसरा, प्रस्तर भ्रंश रेषा कडा नदीच्या पात्रात. प्रस्तर भ्रंश, फॉल्ट लाईन स्क्रॅप, फॉल्ट लाईन है ना. व्हिक्टोरिया फॉल जो आहे झांबेजी रिव्हर झिम्बाब्वे मध्ये, तो काय आहे, फॉल्ट लाईन. म्हणजे अशी रिव्हर वाहत होती, इथून इकडे जात होती बिचारी, आणि मधात नदीच्याच मधात फॉल्ट है ना, प्रस्तरभंग झाला. प्रस्तरभंग झाल्यामुळे दळकण फॉल्ट तयार झाली. आता त्या फॉल्ट मधून वाहते. हे बघा तुम्हाला दिसेल, आपल्याला झिम्बाब्वे आहे, झिम्बाब्वे मध्ये हे बघा व्हिक्टोरिया फॉल इथे आहे. क्लिअर. ही रिव्हर आहे, कोणती रिव्हर आहे, झांबेजी रिव्हर आहे ही, त्याच्यावर व्हिक्टोरिया फॉल आहे. कुठे आहे, झिम्बाब्वे मध्ये आहे. दिसते तुम्हाला. आपल्या नर्मदा रिव्हरवरही जे जबलपूरला आहे धुवाधार, तो काय आहे, असाच आहे, तो पण हा फॉल्ट लाईनचा. क्लिअर. राईट. त्याच्यानंतर बघा, पठाराच्या काठावरून नदी कोसळणे, रिव्हर प्लंज डाऊन द एज ऑफ द प्लॅटू. बरोबर आहे. लिव्हिंगस्टोन फॉल आहे काँगो रिव्हरवर, काँगोमध्ये. काँगो रिव्हरवर लिव्हिंगस्टोन फॉल आहे. बघा इथे आहे, किशांशाच्या नंतर आहे, किशांशाच्या नंतर. हा इकडे साऊथ अटलांटिक ओशन मध्ये ती काँगो रिव्हर येते, त्याच्या पूर्वी आपल्याला दिसेल. हे बघा आहे आणि तिथे कोसळत आहे ना. हा काय, पठारावरून, पठाराच्या खाली ते आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. राईट. क्लिअर. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, हे म्हणजे मुख्य नदीस उपनद्या है ना. मुख्य नदी खाली आहे, त्याच्या उपनद्या वर आहे, उपनद्यांचं पाणी खाली पडते, त्यामुळे काय होते, हँगिंग ट्रिब्युटरीज, हँगिंग रिव्हर तयार होतात है ना.
योशेमाइट फॉल आहे कॅलिफोर्नियाला, तो तशा प्रकारचा आहे बघा. योशेमाइट फॉल दिसतोय, ही मेन रिव्हर आहे, त्याची उपनदी अशी खाली कोसळत आहे वरून, बरोबर आहे. योशेमाइट नॅशनल पार्क मध्ये आपल्याला इथे दिसेल कॅलिफोर्नियामध्ये. क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर नदीचे पुनरुज्जीवन झालं तर रिव्हर रिज्युनेशन झालं, म्हणजे समुद्राची पातळी खाली गेली किंवा पृष्ठभाग जर वर आला तर उदाहरण आहे ब्लफ वॉटरफॉल, साऊथ आफ्रिकामध्ये आहे. कुठला आहे? ब्लफ वॉटरफॉल. हा बघा ब्लफ वॉटरफॉल दिसतोय, हे बघा कोसळतोय अशा प्रकारचा, आणि हा समुद्रामध्ये पाणी जात आहे. क्लिअर? ओके. काही अडचण याच्यामध्ये? होप सो समजला असेल. वॉटरफॉलच्या आज आपण व्याख्या पाहिली है ना, कंपोनंट पाहिले आणि त्याची कारणं पाहिलेली आहेत. यावर प्रश्न विचारतात म्हणून याच्याने घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया? पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की एक्झॅक्ट वॉटरफॉलचा सायकल ऑफ इरोजन मधला रोल काय आहे आणि कशी प्रक्रिया होते. क्लिअर है ना? पाहायचं. चालेल, भेटूया मग पुन्हा. सो बनेला रहो, लगे रहो और मस्त पढ़ाई करो. ऑल द बेस्ट.